सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे सध्या आपल्या सोबत आहेत। अंकुश काकडेजी नमस्कार। महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे आपला पक्ष आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाची। प्रस्ताव दिले होते, आले होते, अशी बरीच चर्चा सध्या होतीये। नेमकं काय घडतंय? गांभीर्याने विचार होतोय या सगळ्या चर्चांचा? नाही, आपण गेली 2 दिवस माध्यमांमधून ती चर्चा सुरू आहे। आता सर्वच डाव्या विचाराच्या पक्षांनी संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि त्या बाबतीमध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। परंतु आपण जे म्हणता की बाबा काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव दिलाय, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्या पक्षाकडे आलेला नाही आणि त्या बाबतीतलं आमच्या प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी खंडन देखील केलेलं आहे। आणि ज्या वेळेला कधी केव्हा असं प्रस्ताव वगैरे येईल त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये वरिष्ठ त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करतील, कारण लोकशाही पद्धतीने काम करणारा आमचा पक्ष आहे। त्यामुळे पक्षातील सर्व ज्येष्ठांची मतं, इतर पक्षांच्या बाबतीतली त्यांची भूमिका काय आहे एकत्र येण्याच्या बाबतीमध्ये, कारण टीएमसीच्या बाबतीमध्ये तर के.सी. वेणुगोपाल यांनी ते स्पष्ट सांगितलं की त्यांचा विलिनीकरणाचा आणि टीएमसीचा काही प्रश्नच नाहीये। आजही आमच्या पक्षाकडे तशा प्रकारचा काही प्रस्ताव आलेला नाही, प्रांताध्यक्षांनी देखील ते सांगितलंय। आणि ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला पक्षाचे वरिष्ठ विचार करतील। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जर आपल्याला या देशातलं संविधान वाचवायचं असेल, विरोधी पक्ष एकत्र ठेवायचा असेल आणि सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने उन्मत्तपणे काम करतोय त्याच्यावरती जर अंकुश ठेवायचा असेल तर सर्व डाव्या विचाराच्या पक्षांनी एकत्र येणं ही आता काळाची गरज झालेली आहे। या बाबतीमध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। जी, पण तुम्ही जसं म्हणताय, मला 2-3 प्रश्न आहेत या सगळ्या संदर्भात। तुम्ही जसं म्हणताय की डाव्या विचारांनी किंवा समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, पण ती मोठ तर इंडिया आघाडीच्या निमित्तानं बांधली गेली आहे, मग विलिनीकरणाची चर्चा का होते? नाही, विलिनीकरण परवा डाव्या आघाडीने सुद्धा म्हणजे इंडिया आघाडीमध्ये सुद्धा सगळ्यांनी एकत्रितपणे करून समन्वयाने काम करावं। एकमेकांच्या पक्षांवरती टीका टिप्पणी करीत असताना जपून टीका करावी, अशा प्रकारचं काही लक्षात घ्या की नुकत्याच झालेल्या 2-3 राज्यांच्या निवडणुकांमुळे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना शहाणपण सुचलेलं आहे। मग ते अगदी राहुल गांधी असतील, ममता बॅनर्जी असतील किंवा आणखीन कोणी असतील, त्याच्यामुळे आता ते सगळेजण सगळे तावून सुलाखून निघाले असल्यामुळे आता एकत्र बसून इंडिया आघाडी सुद्धा ही निश्चितच चांगलं काम करेल। त्यामुळे आणि एक लक्षात घ्या, हा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा टीएमसी वगैरे बाकी पक्ष तर काही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकत नाहीत। कम्युनिस्ट पार्टी असेल किंवा समाजवादी पक्ष असेल किंवा आणखीन उत्तरेतले पक्ष असतील, त्यामुळे तो भाग एक ठीक आहे काँग्रेस विचाराचं एकत्र काम केलेलं, पण असं आज या घटकेला तर प्रस्ताव नाही, त्यामुळे ती चर्चा करणंही चुकीचं आहे। ज्यावेळेला कधी प्रस्ताव येईल ते, पण आज इंडिया आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं, समविचारी पक्षांनी आणि डाव्या विचाराच्या पक्षांनी एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे। अंकुश काकडेजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी।